तू इतकं छान सांगितलंस, इतकं छान. पण जेव्हा ती कलाकृती बघितली जाते, मी बरेच कमेंट वाचले त्या पोस्ट खाली. तेव्हा त्यात एक कमेंट अशी होती, की ती वाटतच नाहीये ती स्त्री आहे. कृष्ण परफॉर्म करणारी ती स्त्री वाटतच नाहीये ती स्त्री आहे. आणि हीच कमेंट मला इतकी माझ्या अंगावर काटा आला. म्हटलं हो हो, म्हणजे तुझं बॉडी पोश्चर हे थ्रू आउट इतकं मॅनली, म्हणजे ते लहानपण दाखवलं. तू लहानपणापासून ते महाभारतापर्यंत सगळं दाखवलंय. या सगळ्या याच्यात ते बॉडी पोश्चर मेंटेन करणं भरतनाट्यममुळे इझी गेलं असेल कदाचित, पण मेंटली ते बॉडी पोश्चर सांभाळणं ते 2-2.5 तास किती डिफिकल्ट आहे. ॲज क्लासिकल डान्सर्स ना आम्हाला शिकवतातच ना वेगवेगळे कॅरेक्टर्स करणं, आणि अभिनयाची आता जोड असल्यामुळे अजून कळतं की त्याची ट्रिक काय. करेक्ट. भरतनाट्यम हा डान्स फॉर्मच खूप असा तटस्थ आणि खूप स्कल्पचरिस्क आहे, आपण त्याला म्हणूयात. ग्रेसफुल जिथे व्हायचा तिथे तो होतो, पण तसा खूप स्कल्पचरिस्क आहे, म्हणजे मूर्ती नाचते असं वाटतं जेव्हा एखादी भरतनाट्यम डान्सर नाचते. पण नंदलेस अनेक अनेक भरतनाट्यमचे मेल गुरुज मी बघितले की ते नाचतात काय आणि मेल काय दिसतं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ फिमेल डान्सिंग डुईंग द सेम स्टेप्स. तर एकतर खांदे अतिशय ताठ असतात, जे आम्हाला सांगतातच ॲज भरतनाट्यम डान्सर्स, की पहिला रूलच आहे की शोल्डर्स टाईट ऑलवेज, कोर टाईट एकदम. सो ते पण खूपदा ऑब्झर्व केलं. आणि अर्थातच मला असं वाटतं, जर तुम्ही 3 महिने एखादी गोष्ट त्याचा रियाज करत असाल तर सगळ्यांना सगळं शक्य आहे. त्या सगळ्या दरम्यान ज्या गुरूंना मी फॉलो करते आणि या सगळ्या वेळेत मी त्यांनाच ते माझे सायलेंट गुरु आहेत. जेव्हा मी रियाजच सुरू केलं होतं तेव्हा मी त्यांना फॉलो करत गेले. मी त्यांच्या स्टाईलला अडॅप्ट केलं. मैसूर नावाची एक भरतनाट्यममध्ये एक शैली आहे, त्याला अडॅप्ट केलं. तर या सगळ्या ड्युरिंग दिस प्रोसेस ना खूप ऑब्झर्व केलं की मेल डान्सर्स कसे नाचतात, म्हणजे त्यांचा डिफरन्स काय. जर समजा एखादी स्टेप असेल, कॅन बी ॲज सिम्पल ॲज 1 2 3, फिमेल कशी करते आणि मेलमध्ये तो डिफरन्स काय. ऑल्सो बॉडी स्ट्रक्चर हा मेजर डिफरन्स. बॉडी अॅनाटॉमी इज द मेन थिंग. बट देन असं वाटलं की ह्याच्यात ना कुठे मला कंट्रोल केलं पाहिजे. का? कारण ॲज एक स्त्री म्हणून पटकन ग्रेसफुल होते मुवमेंट. समजा जास्त लचक येते, तर ती लचक नसली पाहिजे ना बॉडी लँग्वेजमध्ये. पुरुषांना नसते लचक. ग्रेस हातांमध्ये येतो किंवा बॉडी पोश्चर ॲज अ होल टॉर्सोमध्ये तुझा ग्रेस येतो. लचक ही स्त्रीकडे असते, ग्रेस स्त्रीकडे असते. आणि पुरुष जेव्हा स्त्री करतो तेव्हा त्याची एक एक सुंदर गंमत तीही आहे. पण जी नॅचरल ॲज फेमिनाईन ग्रेस असते आपल्याकडे ॲज फिमेल्स, एक ग्रेस असते दॅट करेक्ट. पुरुष कधीच मॅच करू शकत नाही ना. तर ते कमी लचकणं आणि कमी ग्रेसफुल असणं, ताठ होऊन नाचणं, हे याच्यावर खूपच भर दिला, अजूनही देते. कधी कधी स्टोरीज जेव्हा अपलोड होतात आणि जेव्हा मी बघते तेव्हा असं वाटतं, बापरे, हे किती हे फिमेल झाली आहे ही मुवमेंट, ही याची नाही झाली पाहिजे. पण ऑल्सो उभं राहणं एक सतत 2 पायात अंतर असलं पाहिजे उभं राहताना. आता तो अर्थातच तो कृष्ण असल्यामुळे तो दैवी आहे त्याच्यात काहीतरी, तर त्यामुळे त्याचं बघणं कसं असेल, तो काही नॉर्मल पुरुषासारखा नाही बघणार कदाचित. पण त्याचा राधेला टच करण्याची बॉडी लँग्वेज कशी असेल किंवा तो चिडल्यावर कसा वागेल, याचा खूपच अभ्यास केला होता. आणि अर्थातच ते बघून बघून कळत होतं. असं नाही आहे पहिल्या शोला क्रॅक झालं, दुसऱ्या शोला क्रॅक झालं, अजूनही क्रॅक होतच आहे. जसं मी म्हणलं, बघून कळतं की ओके, हे वर्क होतंय, हे मला चांगलं वाटतंय दिसायला. मग मुलींना 1 पैसा जास्त कष्ट घ्यायला लागले. फॉर एक्झाम्पल, मी त्यांना सांगत होते की आत्ताच एका प्रॅक्टिसला मी म्हणलं की राधेचा जो एक गोपिकांचा एक डान्स आहे, कृष्ण राधे, म्हणलं जितके तुम्ही फेमिनाईन कराल ना, तितकी मी पुरुषी दिसेल. ओके. यु नो, दॅट हॅज टू बी बॅलन्स्ड आउट. आणि ते कसं की वाजवी, म्हणजे मी त्यांना खूप असं हसत हसत सांगते की आता एक समजा एक अशी एक मुवमेंट आहे, फक्त एवढी जरी मुवमेंट असली तर मी म्हणलं की त्या 80sच्या हिरोईन्स कशा किती, म्हणजे ड्रामा, तो ड्रामा पाहिजे मला इथे, आणि तो पाहिजे ड्रामा. तर मी जर फक्त एवढं बघितलं तर मी खूपच मेल कॅरेक्टर दिसेन. कॉस्ट्युमवर खूप मेहनत घेतली त्या बाबतीत सुद्धा, की कसं
टायटर दिसेल की किंवा किंवा कसं मेल बघूनच असं वाटेल की हे मेल आहे. आणि अर्थातच मुवमेंट्स अशा होत्या, कोरिओग्राफी वाईज तसा विचार केला गेला. माझी कोरिओग्राफी जरा वेगळी आहे इन कम्पॅरिझन टू एव्हरीबडी हू डान्सेस ऑन द शो, एस्पेशली जेव्हा फिमेल मेल असं जे असतं. सो ह्याचा खूपच विचार केला गेला आणि आय एम जस्ट ग्लॅड दॅट इट शोज लाईक दिस. कारण त्याची मला अशी दुसरी बाजू वाटते की लोकांचं ना खूप असं वेडं प्रेम आहे कृष्णावर. हो. भक्ती खूप वेगळ्या लेवलला आहे आणि या शोच्या नंतर ते अनुभवायला मिळतं की लोक कसा विचार करतात. आपण असा विचार करूच शकत नाही. वेडसर म्हणजे एक वेडसरपेक्षा इनसेंट भक्ती, खूपच निखळ भक्ती आहे ती. निखळ प्रेम आहे कृष्णावर आणि मला असं वाटतं हा एकमेव देव आहे ज्याच्यावर इतकी निखळ, वेडसर आणि ज्याला लॉजिकच नाहीये अशी भक्ती आहे. प्रॅक्टिकल असलेला प्रॅक्टिकल माणूस कृष्ण प्रेमाच्या मध्ये काय वागेल, कसा वागेल हे तू सांगूच शकत नाही. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.